शिवरायांच्या निधनाची बातमी ज्या वेळेला औरंगजेबला मिळाली तेव्हा त्यांनी दोन्ही गुडघे टेकून आणि पर्वतदिगारकडे याचना केली, प्रार्थना केली। ये खुदा, माँ बहनों की इज्जत करने वाला सबसे बड़ा योद्धा तेरे पास आना। अशा शिवरायांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी शिवरायाची वाघीण या ठिकाणी झटली आणि तिला विवस्त्र करण्यात आलं। ही खेदजनक घटना ही महाराष्ट्रात व्हावी, शिवरायांच्या राज्यात व्हावी आणि शिवरायांच्या राज्यात त्या राज्यात व्हावी की ज्या राज्यामध्ये शिवरायांच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झाले। इथे 3 वर्षाच्या बालकीपासून तर 75 वर्षाच्या वृद्ध स्त्रीवरती अत्याचार केला जातात आणि समाज आणि सरकार हे मुकुटपणे या ठिकाणी बघतंय। ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हा सगळ्यांना याचं मोठं दुर्दैव या ठिकाणी वाटतं, मोठं क्लेश या ठिकाणी वाटतं। ज्या शिवरायांनी त्यांच्या गड किल्ले जिंकून देणाऱ्या सरदारांनी जर आघात केला, स्त्रीवर अत्याचार केला तर त्याचे डोळे काढले, हातपाय कापले। या घटना जी शिकवण शिवरायांनी आम्हाला सगळ्यांना, आपल्याला सर्वांना या ठिकाणी दिली आहे, त्या स्वराज्यामध्ये त्याच्याच पुतळ्यासाठी झटणाऱ्या स्त्रीवरती असा अत्याचार होतो आणि मूकपणे या ठिकाणी बघितलं जातं। हे मोठं दुर्दैव आहे। मालेगाव शहरातही काल परवाला जी घटना घडली, ज्या बालिकेवरती अन्याय अत्याचार झाला, त्याच्याही घटना ऐकून आम्ही सगळ्या शिवप्रेमींवरती आमच्या संवेदना ह्या कळवळून आल्या की अशा प्रकारची दुर्दैवी घटनांनी ही मानसिकता निर्माण होते आणि या मानसिकतेला, या पुरुषाही वासनदेतेला आपण लगाम घालू शकत नाही। हे सरकारने या साऱ्या गोष्टी गांभीर्याने या ठिकाणी घेतले पाहिजे। महापुरुषांचे अवमान करणं ही सध्या फॅशन झालेली आहे आणि जे लोक महापुरुषांचे अवमान करतात त्यांना बक्षिसं दिली जातात। कोणी महाराष्ट्र भूषण होतं तर कोणी पद्मभूषण होतं। हे डोळ्या देखत आमच्या सगळ्यांच्या छातड्यावर या ठिकाणी घडतंय, म्हणून सरकारने या साऱ्या गोष्टी गांभीर्याने घ्याव्या। हा जो सुशिक्षित समाज जो कधी राजकीयाच्या आणि या सगळ्या घटनांच्या बदलावरती समोर येत नाही, जर उद्याला जागा झाला तर सरकारने समजावं तुम्हाला पळती भुई या ठिकाणी कमी होईल। म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही। अशा नरधामांना, समाजकंटकांना तुम्ही वेळीच आवर घाला, हेच मागणं आमच्या साऱ्यांचं या ठिकाणी। बोला छत्रपती जय जिजाऊ जय शिवराय। रक्ता रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय। शिव फुले शाहू आंबेडकरांचा विजय असो। आज आपण जी निंदनीय घटना घडली त्या घटनेचा निषेध म्हणून सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन या सरकारला जाब विचारण्यासाठी आजचं हे आंदोलन उभारलेलं आहे। हे निषेध आंदोलन आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मला असं वाटू लागलं की जवळजवळ लोकशाही संपून या देशात हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे। लोकशाहीला त्या महिलेचं विवस्त्र न केला, मी म्हणतो लोकशाहीचा विवस्त्र केलेला आहे। लोकशाहीला बाजारात उभं करून खुलेआम निलाव होत आहे। जर लोकशाहीमध्ये असं घडत असेल, पुरोगामी महाराष्ट्रात असं घडत असेल, मग आम्ही स्वाभिमानाने जर सांगतो तर आम्ही छत्रपतीचे वंशज आहोत आणि आम्ही छत्रपतीच्या वंशजाच्या राज्यामध्ये तरी असं घडणार नाही, आम्हाला कुठलाच अधिकार उरत नाही। मी म्हणतो आत्ताच अनिल भाऊने सांगितलं की अदरवाईज समाजाच्या माणसाने जर हे कृत्य केलं असतं तर फार मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाले असते, निषेध झाला असता। मी म्हटलं समाज कुठलाही असो पण हा लोकशाहीला घातक आहे। या लोकशाहीच्या घडलेल्या घटनेमध्ये हे जे कृत्य आहे भयंकर निंदनीय आहे आणि याच्यामध्ये धनाढ्य शक्ती आहे। आज हुकुमशाही कशामुळे धनाढ्य शक्ती
या निवडणुकीमध्ये येतात आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून पैसा देऊन ती धनाढ्य शक्ती तिथे राज्य करते आणि त्याच्यामुळे कायद्याचा वचक राहिला नाही. कायद्याचे रक्षक भक्षक जर झाले तर हे राज्य कोणी चालवायचं? आता सांगितलं गेलं का कॉन्स्टेबल त्याच्यामध्ये सहभागी. हा कुठला प्रकार आहे? हा एकदम लज्जास्पद प्रकार आहे आणि हुकुमशाहीला काळिंबा लावणारा प्रकार आहे. म्हणून आम्ही आज इथे सर्व शिवप्रेमी येऊन निषेध नोंदवत आहेत. त्या कॉन्स्टेबलना निलंबित काय, पण मी म्हणतो जशा तशी सजा दिली पाहिजे. यांना आया बहिणीचे लाजा वाटत नाही का? यांच्या घरात आया बहिणी नाहीत का? एका महिलेला विवस्त्र केलं, अरे शरम वाटली पाहिजे. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लाजा कशा वाटत नाही? आणि मी म्हणतो जर असं वाटतच नसतं तर मग आपण हुकुमशाहीकडे जातोय असं मला भास होऊ लागला. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश काकड हराम करायला शिक्षा झालीच पाहिजे. संजीवनी ताईला न्याय मिळालाच पाहिजे. संजीवनी ताईला न्याय मिळालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान झालाच पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, फुले शाहू आंबेडकरांचा. अरे संजीवनी ताईला न्याय मिळालाच पाहिजे. संजीवनी ताईला न्याय मिळालाच पाहिजे. संजीवनी ताईला न्याय मिळालाच पाहिजे. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. नारी शक्तीचा सन्मान झालाच पाहिजे. नारी शक्तीचा सन्मान झालाच पाहिजे. संजीवनी ताईला न्याय मिळालाच पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. साजरी करत होतो. एका बाजूला आपण मोठ्या अभिमानाने या महाराष्ट्रात सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले आहे की स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातली देवता आहे. पण त्याच दुसऱ्या बाजूला लोहारा चिखला गावामध्ये ही घटना घडली. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यापेक्षा वाईट असं आहे की गावकऱ्यांनी त्या स्त्रीला तिचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली, पण त्या वाघिणीने माघार घेतली नाही आणि शिवस्मारकाच्या जवळ थांबली, लढा देत राहिली. पण अख्खं गाव ज्या वेळेला बघत होतं त्यावेळेला ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडत होती. मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, स्त्री कोणत्या जातीची आहे हे महत्वाचं नसून तिच्या अब्रूला हात घातला गेला आणि गावगाड्याच्या राजकारणाच्या निमित्तानं एका स्त्रीचे कपडे फाडले गेले. ही या पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय निंदनीय बाब आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये काही पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा सहभागी होते. हे संजीवनी ताईने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या संबंधामध्ये या निमित्ताने मालेगाव शहरातील सर्व शिवप्रेमी संस्था, संघटना व सर्व विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी या संदर्भात निषेध नोंदवण्यासाठी आलेला आहे. या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो की जातींना एकमेकांच्या समोर उभं करून या महाराष्ट्रामध्ये जातीय षडयंत्र आणि एकमेकांच्या संदर्भात द्वेष पेरण्याचं काम एका व्यवस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. ही व्यवस्था समोर जेव्हा घटना घडते त्यावेळेला त्या व्यवस्थेचा दोषी, त्याची धर्म कोणता आहे, त्याची जात कोणता आहे हे बघून पुढे येते. मला वाटतं या प्रकरणामध्ये दुर्दैव असं आहे, जर समजा यामध्ये आरोपी मुसलमान राहिला असता तर या महाराष्ट्रामधली एक ठराविक भुंकणारी जमात ही सगळं महाराष्ट्र यांनी डोक्यावर उचलला असता. आम्हाला या सगळ्या जमातींना विचारायचं आहे की संजीवनीताई हिंदू आहे आणि या हिंदूंसाठी आता तुमचे मोर्चे का निघत नाही? या हिंदूंसाठी गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही गप्प का आहात? तुम्हाला जेव्हा एखाद्या दुसऱ्या धर्माचा व्यक्ती आरोपी असेल त्याच वेळेला तुम्ही आवाज उठवणार आहात का? हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र अशा पद्धतीने आम्ही तोडू दिला जाणार नाही. या निमित्तानं आपण एकच लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सर्व महापुरुषांना मानणारी लोक आहोत आणि ही महापुरुषांना मानणारी लोक इथं संजीवनीताई फक्त एखाद्या जातीची आहे म्हणून इथं जमलेले नाहीत. सगळ्या जाती धर्माची लोक जमलेली आहेत. आणि ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या अब्रूवर हात घातला जाईल, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा कोणतेही महापुरुष असतील त्यांच्या अस्मितांवर घाला घालण्यात येईल, त्या वेळेला ही सर्व शिवप्रेमी, सर्व संस्था, संघटना याच पद्धतीने ताकदीने पुढे येतील. मला एकच सांगायचं आहे की या घटनेचं राजकारण न करता या ताईला न्याय द्यावा. सर्व दोषींवर, आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी आणि या सरकारने जातींना एकमेकांच्या समोर उभं करून हा महाराष्ट्र नासवण्याचं पाप करू नये. अन्यथा इथून पुढे आम्ही जर हे तत्काळ यांच्यावर कारवाई झाली नाही, त्या दोषी पोलीस कॉन्स्टेबलांवर निलंबन झालं नाही तर आम्ही इथून पुढे अतिशय तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू आणि हा सगळ्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतेचा महाराष्ट्र हा शाबूत ठेवण्यासाठी ही सगळी शिवप्रेमी संस्था संघटना नेहमी सदैव अग्रेसर राहील असं मालेगाव तालुका व ग्रामीणच्या वतीने आम्ही या आवाहनाद्वारे निवेदन करतोय. महाराष्ट्रभर आणि देशभर 19 फेब्रुवारी छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव एकीकडे साजरा होत असताना भारताची संस्कृती श्रीप्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशात या ठिकाणी आपल्या बहिणीचा या ठिकाणी अपमान झाला. मला वाटतं छत्रपती शिवरायांनी शत्रूच्याही लेकीला आईचाच दर्जा त्या ठिकाणी दिला. त्याच आपल्या भारताच्या इतिहासात या बुलढाणा येथील चिखले गावात जी घटना झाली त्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम सर्व सामाजिक संघटना सर्व सामाजिक संस्था यांच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. मला वाटतं ज्या गावात ही घटना घडली त्या गावात ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी या घटनेत सहभागी होण्याचा प्रयत्न केला असेल त्या सर्व घटकांवर या ठिकाणी देशद्रोहाचा आणि समाजाच्या विरुद्ध वागण्याचा संकल्प जो त्यांनी त्या ठिकाणी दाखवला त्याविरुद्ध मोठे गुन्हे दाखल करावे ही विनंती आम्ही या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी करतो आणि आरोपींना लवकरात लवकर या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप निश्चित होऊन त्यांना शिक्षा व्हावी ही विनंती या ठिकाणी करतो. चिखला या गावात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होतं. गणेश भास्करराव काकड या हरामखोर सरपंच व गावगुंडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तिथून हलावं त्याला फेकावं आणि ह्या गोष्टी रणरागिनी या महाराष्ट्राचे वाघिणी संजीवनीताई वाघ यांना कळताच त्या निडरपणे पुढे आल्या. त्यांनी सांगितलं खबरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तर या हरामखोर गावगुंडांनी सरपंचांनी आमच्या रणरागिनी संजीवनीताई वाघ यांचे कपडे फाडले यांच्या अमानुष छळ केला. आमच्या महिला भगिनींना मारलं महिलांना नव्हे लहान बालकांना सुद्धा मारलं व तिथून हुसकून लावलं. गावात मोठा राहाडा केला. याला अभय मला वाटतं तिथले स्थानिक पुढारी तिथले राजकीय लोक या गावगुंडांना पाठीशी घालतात. त्यांना सांगण्यात आलं संतोष देशमुखांसारखी तुमची सुद्धा हत्या करू इथून तुम्ही हला. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्हाला स्मारक ठेवायचं नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री ही माते समान सांगितलं त्या मातेचा सुद्धा या हरामखोरांनी यांना मारझोड केली यांचे कपडे फाडले. या हरामखोरांना अशी शिक्षा द्यावी. जगाच्या पाठीवर कोणी अशी हिंमत नाही केली पाहिजे. महिलांची छेडछाड केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला हात लावण्याची कोणी हिंमत नाही केली पाहिजे. मालेगाव तालुक्यातील विविध संघटना पक्षांच्या वतीने आम्ही आज निषेध व्यक्त करतो. यांना फाशी झाली पाहिजे. यांना सजा झाली पाहिजे. यांना जर सजा झाली नाही तर आम्ही चिखल्या या गावी मालेगावचे संपूर्ण शिवप्रेमी दाखल होतील व त्यांना आमच्या पद्धतीने आम्ही सजा देऊ शकतो एवढं मी ते सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय.